नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, बीएमसी फेलोशिप 2026 मधील 50 पदांसाठी आपण याआधी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ केला होता. पण आता या भरती संदर्भात बीएमसीच्या अधिकृत पोर्टलवर एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे. आणि हा अपडेट असा आहे की या 50 फेलोशिप पदांसाठी होणारी ऑनलाईन एक्झामिनेशन नेमकी किती गुणांची असेल, कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये नेमके कोणते टॉपिक्स असणार आहेत, याचा संपूर्ण एक्झाम पॅटर्न आता स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही या 50 फेलोशिप पदांसाठी अर्ज केला असेल किंवा या परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला या एक्झाम पॅटर्न नुसार तयारी करताना कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचे याबद्दलही सांगणार आहे. परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर अपडेटची पीडीएफ फाईल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. मित्रांनो, बीएमसी कडून 7 ऑगस्ट 2026 रोजीच्या सूचनेनुसार फेलोशिप पदांच्या ऑनलाईन एक्झामिनेशन संदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा पेपर ऑब्जेक्टिव्ह टाइप म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असणार आहे आणि संपूर्ण पेपर 100 प्रश्नांचा आणि 100 गुणांचा असणार आहे. आता या 100 गुणांची विभागणी नेमकी कशी आहे ते आपण एक एक करून पाहूया. सर्वात प्रथम आहे जनरल नॉलेज. या विषयासाठी 20 प्रश्न विचारले जाणार असून त्यासाठी 20 गुण असणार आहेत. आता जनरल नॉलेज मध्ये नेमकं काय विचारलं जाणार तर बीएमसीच्या अपडेट नुसार यामध्ये भारत आणि महाराष्ट्राशी संबंधित करंट अफेअर्स तसेच सोशल आणि इकॉनॉमिकल इश्यूज यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे या भागासाठी तयारी करताना फक्त सामान्य ज्ञानावर अवलंबून न राहता भारत आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी, सामाजिक विषय आणि आर्थिक घडामोडी यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर आहे रिझनिंग. या विषयासाठी देखील तब्बल 20 प्रश्न आणि 20 गुण असणार आहेत. रिझनिंग मध्ये विशेषतः डिडक्टिव्ह रिझनिंग, इंडक्टिव्ह रिझनिंग आणि कॉज अँड इफेक्ट रिझनिंग यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे रिझनिंग मध्ये फक्त बेसिक प्रश्नांची तयारी न करता या 3 प्रकारच्या रिझनिंगचा सराव करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश साठी 5 प्रश्न आणि 5 गुण असणार आहेत. यामध्ये ग्रामर आणि कॉम्पोजिशन यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे इंग्लिशच्या तयारीमध्ये ग्रामरवर विशेष लक्ष गरजेचे आहे. त्यानंतर आहे मराठी लँग्वेज. मराठीसाठी देखील 5 प्रश्न आणि 5 गुण असणार आहेत. यामध्ये ग्रामर आणि कॉम्पोजिशन यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून मराठी विषयाला हलक्यात घेऊ नका. गुणसंख्या कमी असली तरी हे 5 गुण मिळवण्यासाठी हा भाग व्यवस्थित तयार करता येऊ शकतो. पुढचा विषय आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यावर 5 प्रश्न आणि 5 गुण असणार आहेत. आणि या विषयामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट्स, प्रेझेंटेशन आणि एआय यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन यासोबत एआय संदर्भातील बेसिक माहिती असणे महत्वाचे आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयाच्या 5 गुणांकडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. या विषयासाठी 10 प्रश्न आणि 10 गुण असणार आहेत. यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन, अरिथमेटिक, अल्जेब्रा आणि बेसिक जिओमेट्री या विषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे मॅथ्सची तयारी करताना या 4 भागांवर विशेष लक्ष द्या. विशेषतः अरिथमेटिक आणि डेटा इंटरप्रिटेशनचा सराव केल्यास या भागासाठी चांगली तयारी करता येऊ शकते. तर मित्रांनो, एक अतिशय महत्वाचा भाग तो म्हणजे कॉम्पिटन्सीज. या विभागासाठी तब्बल 20 प्रश्न आणि 20 गुण असणार आहेत. आणि यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे हा फक्त पाठांतराचा विषय नाही. दिलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसा विचार करता, समस्या कशी सोडवता आणि योग्य निर्णय कसा घेता हे तपासण्यावर या भागाचा भर असणार आहे. त्यामुळे या सेक्शन साठी सिच्युएशनल आणि लॉजिकल थिंकिंग वर आधारित प्रश्नांचा सराव करणे फायदेशीर ठरेल. आणि शेवटचा विभाग आहे क्वालिटीज. या विभागासाठी 15 प्रश्न आणि 15 गुण असणार आहेत. यामध्ये उमेदवारामध्ये पॉलिसी आणि गव्हर्नन्स प्रोफेशनल म्हणून आवश्यक असणाऱ्या पर्सनल क्वालिटीज तपासल्या जाणार आहेत. त्यामध्ये उदाहरण म्हणून कॅम्पेन्शन, अडॅप्टिबिलिटी आणि इनिशिएटिव्ह यासारख्या गुणांचा समावेश आहे. म्हणजेच उमेदवाराची विचार करण्याची पद्धत, परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता, पुढाकार घेण्याची वृत्ती आणि
प्रोफेशनल क्वालिटीज यांचा विचार या भागामध्ये केला जाणार आहे। मित्रांनो, या ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये जनरल नॉलेज 20 प्रश्न 20 गुण, रिझनिंग 20 प्रश्न 20 गुण, इंग्लिश लँग्वेज 5 प्रश्न 5 गुण, मराठी लँग्वेज 5 प्रश्न 5 गुण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 5 प्रश्न 5 गुण, क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड 10 प्रश्न 10 गुण, कॉम्पिटन्स 20 प्रश्न 20 गुण आणि क्वालिटीज 15 प्रश्न 15 गुण, अशा पद्धतीने एकूण 100 प्रश्न आणि 100 गुणांची परीक्षा असणार आहे। तर मित्रांनो, या महत्वपूर्ण अपडेटचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।